गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज पंढरपुरात स्वर्गीय महादेवराव बाबूराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीनं इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यश पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर इंद्रजित देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केलं। यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, तहसीलदार सचिन लंगोटे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पंचायत समिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे आदी प्रमुख उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय महादेवराव बाबूराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीनं मतदारसंघातील सामाजिक, सांप्रदायिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे। आज या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक साहित्य, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। महादेवराव आवताडे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या निमित्तानं 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थी यांनी घवघवीत यश प्राप्त केलं त्यांचा गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंद्रजितजी देशमुख साहेब, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले अध्यक्ष राहुलजी चव्हाण साहेब, आपल्या उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब, सचिनजी इतापे साहेब, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तहसीलदार सचिनजी लंगोटे साहेब, आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोडके साहेब, गट विकास अधिकारी सुशीलजी सोसारे साहेब, तसेच गट शिक्षणाधिकारी आमचे लिगाडे साहेब, उपस्थित या मंचावरचे आमचे विजयदादा, मोहनाप्पा, शंकरभाऊ, आमचे सुधाकरांना, पालनसिंह, तसेच दत्ताभाऊ, आमच्या डॉक्टर प्राजक्ताताई, ॲडव्होकेट रजनीताई, डॉक्टर ज्योतिताई, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी त्यांचे बरोबर आलेले सर्व त्यांचे पालक, उपस्थित सर्व कैलासवासी महादेवराव आवताडे यांना त्यांच्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर आज या निमित्तानं होतोय। खरं म्हणजे हा गुणगौरव सोहळा हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसतो। हा कार्यक्रम विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन झालं पाहिजे। आज व्यासपीठावरचे सर्व अधिकारी त्यांना विनंती केली की आज तुम्ही मार्गदर्शन करा, की तुम्ही मार्गदर्शन करत असताना तुमचा आदर्श या ठिकाणी असलेले जे विद्यार्थी आहेत, तर तुमचा आदर्श आम्ही घेऊन आता काय आम्ही तुमचा अधिकारी होणार नाही, का होतंय आता जे काय व्हायचं आहे ते तुम्हाला व्हायचं। त्यामुळं तुम्हाला योग्य मार्गदर्शन, कारण आमच्या वेळेला अशी
मार्गदर्शन शिबिर वगैरे होती काय संतनाथराव अशी नव्हती ना. आणि मार्गदर्शन करायला घरी एकतर शेतकरी असणार, घरी एकतर छोटा मोठा व्यावसायिक असणार, मार्गदर्शन करायचे तुम्ही. परंतु त्यावेळेला सुद्धा योग्य मार्गदर्शन झालं म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी पर्यंत पोहोचलो. परंतु आज तुम्हाला वेगवेगळे माध्यम आहेत, हे माध्यम असताना सुद्धा आज तुमचा सत्कार तुम्ही चांगल्या पद्धतीने यश कमवलं आणि तुमच्या पाठीवरती शाबासकीची जर थाप झाली तर नक्कीच ही तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि पुढच्या भविष्यामध्ये आपण चांगल्या नावारूपाने यापेक्षाही जास्त घवघवीत यश मिळतात. एवढ्याच अपेक्षेचा हा कार्यक्रम आहे. आज विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज एवढं एकच सांगणार आहे की तुम्ही नोकरीच्या पाठीमागे लागू नका, कारण नोकऱ्या आता कमी होऊ लागलेल्या आहेत. तुम्ही व्यवसायाकडे वळलं पाहिजे, कुठलाही व्यवसाय असू द्या. मी या ठिकाणी विशेष करून विद्यार्थिनीमध्ये सुद्धा जी ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांचं विशेष करून मी अभिनंदन यासाठी करतो की मुलगी असत घरकाम करणार, मुलगा असत शेतातली जनावरं असतील, गुरंढोरं असतील, शेतातली कामं असतील, दूध आण दूध घाल, या ठिकाणी त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला करावं लागतं आणि तेवढं करून परत अभ्यास करायचा आणि परत त्या ठिकाणी त्यांना यश मिळवायचं. हे विशेष परिश्रम आहे. तसं शहरामध्ये क्लासेस असतील किंवा योग्य पद्धतीचं मार्गदर्शन असेल, एखादा सुद्धा तर दुसरा सांगतोय, परंतु त्या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणजे दिशा व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे. आणि आज 10वी असे कित्येक उदाहरण आहेत. आता इलाके साहेबांनी सांगितले, आपले चव्हाण साहेबांनी सुद्धा सांगितलं की 10वीला डिस्टिंक्शन मध्ये विद्यार्थी आहे आणि 12वीला एटीकेटीवर कुठेतरी 35% पास, अशी सुद्धा उदाहरण आहेत ना. परंतु हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे. जे परिश्रम करायचा आहे, 10वीत मार्क जास्त मिळाले होतो म्हणजे 12वी न जाता त्या ठिकाणी तुम्ही 12वी सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्क पाडण्यासाठी सातत्य ठेवलं पाहिजे. आणि हे सातत्य ठेवलं तर नक्कीच आयुष्यामध्ये 10वी 12वी झाली म्हणजे नाही, परंतु आता तुमचा बेस झाला. आता ह्याच्या पुढं तुम्हाला शिक्षण तुमच्या आवडीच्या विषयाकडे, तुम्हाला डॉक्टर उडतंय, तुम्हाला इंजिनियर उडवतंय, तुम्हाला वकील उडतंय, तुम्हाला अधिकारी उडतंय, तुम्हाला कुठला एखादा उद्योग टाकू शकतो वाटतंय, किंवा एखाद्या शेतीमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो, कोण भूर परिस्थितीला जावं वाटतंय, तर या पद्धतीचं शिक्षण या पुढच्या कालावधीमध्ये असणार. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपण त्या नोकरी, त्या उद्योग याच्या मागे आपण तर लागतो, परंतु हे करत असताना आपल्याला उगाच वाटतं समाजामध्ये एक थोडीशी प्रवृत्ती असते. नाही म्हणलं तरी एखादा जर कमी काळामध्ये मोठा झाला, आपणच चालू करतो वेगळी, मी कसा काय झाला, काय दप्तरा गेलं असतं, काय मान्या गेलं असतं, हे आपली भावना समाजाची प्रवृत्ती आहे. तर ही भावना न ठेवता त्याच्या मागं त्यांनी केलेलं कष्ट बघितलं पाहिजे, त्याच्या मागं त्यांनी केलेलं श्रम आहे, त्याच्या मागं केलेलं सातत्य आहे, त्या सातत्य बघितलं पाहिजे. तो दिवसाचा रात्र किती करतोय, किती कष्ट करतोय हेही आपण बघितलं पाहिजे. मला त्या निमित्तानं एक गोष्ट सांगायची आहे की एका माळ्याच्या बागेमध्ये एका झाडावरती फुलं लागतात. ती फुलं त्यातली काही फुलं देवाच्या गळ्यात जातात आणि काही फुलं देवाच्या पायावरती जातात. तो पायावरती असणारं फुल त्या गळ्यातल्या फुलाला विचारतं, अरे बाबा एकाच झाडावरती आपण लागलो, एकाच झाडावर एकाच पाणी मिळालं, एकाच ठिकाणचं खत मिळालं, एकच ऊन वारा मिळाला, तुलाही तेवढाच ऊन मिळाला, तुलाही तेवढाच पाऊस मिळाला आणि एकाच झाडावर आपण वाढलो, एकाच झाडावर वाढून एकाच गटोड्याला आपल्याला त्या ठिकाणी
मार्केटपर्यंत नेलं आणि एकाच गटोड्यात असताना आपण एकाकडे गेलो आणि एकाकडे गेल्यानंतर तू गळ्यात गेला आणि मी पायदळी पडलो. कशासाठी देतो त्यावेळेला गळ्यात असणाऱ्या फुलानं त्या पायदळी असणाऱ्या फुलाला सांगितलं अरे बाबा असं नाही, मी माझ्या उद्या सुई आणि धाग्याचा म्हणजे माझ्या अंतकरणापासून ज्या यातना मला सोसाव्या लागल्या त्या यातना मी सोसल्या गेल्या, त्या जर सोसल्या नसत्या तर फुल जर तिथंच तुटलं असतं तर त्या ठिकाणी फुल बाळ्यात दुसऱ्या जे माळ करणार होतं ते बाजूला काढून टाकलं असतं. आणि त्या यातना मी सोसल्या म्हणून त्या सुई आणि धाग्याच्या यातना सोसल्यामुळं मी त्याचा हार झालो आणि मी देवाच्या गळ्यात पडलो. त्यामुळं त्या तरी सुद्धा त्या यातना आपण सोसल्या पाहिजे. मला माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगावं वाटतं की मी 10वी-12वीला तुमच्या वयाप्रमाणे मी होतो. मी त्या वयातून इथं आलो. तुम्ही जरा कमी पडतो असताना मग लय पडतो मग सारखं खोड्या करतात, काय तर फोडतोडपणा करणार. परंतु ते करत असताना अण्णांनी म्हणजे आमच्या वडिलांनी त्यांचे वडील त्यांचे मित्र म्हणायचे अहो अण्णा काय तुमचा मुलगा हे काय खरं नाही बाबा हे काय बिघडले. तर त्या वेळेला अण्णा मला म्हणायचे, ते मला म्हणायचे, त्यांच्या मित्राला म्हणायचे अरे तसं नाही पोरग बघ धंद्यात तर 1 नंबर होईल आणि पोरगा आमदार होतो. असताना त्या मित्राला सांगायचे, त्यांचे मित्र कधी जर आले तुझ्यात तू काय दिसत नाही तू कसं काय आणणार म्हणते ही वय असते. तर त्या वयामध्ये जे असणारा आमच्या अण्णांच्या मित्र वडिलांच्या मित्राला दिसून होतं पण माझ्या अण्णांना मला दिसत. परंतु ते झाल्यानंतर मी ठरवलं की बाबा माझं आज या ठिकाणी आपल्याला कोणाला माहीत असेल नसत मी इंजिनियर आहे. मी इंजिनिअरिंग करून आल्या मग माझ्याकडे दोन आम्हाला प्रश्न होते. माझा भाऊ पण इंजिनियर आहे, तो मेकॅनिकल आणि सिव्हिल आहे. आल्यानंतर माझ्या मनात प्रश्न पडला. मी अण्णाला सांगितलं अण्णा नोकरी करायची का धंदा करायचा. त्यावर धंदा रोड कन्स्ट्रक्शन होतं, थोडं कमी प्रमाणात होतं. म्हणजे तालुक्यात तिथंच कामं करायची, मात्र एखादं काम बाहेरच्या तालुक्यात करायचं. मग माझ्याकडे तो प्रश्न नोकरी करावी का व्यवसाय करावा. पाहण्यामध्ये नाही व्यवसाय करायचा. म्हणून ठीक आहे, पण व्यवसाय करत असताना 2014ला मी त्याचं सगळं रिझाईन म्हणून मी बाहेर पडलो. परंतु 2014 नंतर ती कंपनी आज भारत देशामधल्या पहिल्या 50 मध्ये आहे. देशातल्या पहिल्या 50 मध्ये. आणि मला असं कधीच वाटत नव्हतं की राजकारणात जावं आणि पुढं इलेक्शन लढावं ना आमदारकी व्हावी. राजकारणापासून दूर होतो. परंतु काही प्रसंगावधानानं काही गोष्टीनं मी राजकारणात आलो. आणि मी ज्या वेळेला राजकारणात आलो मी पहिल्यांदा भाषणाला उभारलो. भाषणाला उभारल्यानंतर माझ्या पायाखाली सगळं असं पाणी झालं आणि अंगात सगळं पाणी भरलं. भाषणच येत नव्हतं. परंतु पहिलं भाषण मी केलं आणि आत्ताच भाषण तुम्ही बघताय त्याच्यात मी सातत्य ठेवली. आणि त्या ठिकाणी मी पडलो म्हणून थांबलो नाही. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहिलो आणि आज आपल्या पुढे आमदार वडील जे म्हणायचे की उद्योजकही होणार आणि आमदारही होणार. आज तो दिवस आहे पण अण्णा त्या ठिकाणी नाही. फार मोठं दुःख आहे. आज एक दिवस बघायला तेही पाहिजे असतं. आज तुम्ही खरं म्हणजे आई वडील त्यांच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांना आनंद आपण घेऊ शकतो. तो आनंद म्हणजे आज सगळ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं
तो आनंद खरा म्हणजे आयुष्यात त्यांच्या कुठल्याही पद्धतीने येऊ शकणार नाही. ते यश मिळवणं मित्रांनो तर म्हणजे गरजेचं आहे. आणि तुम्ही यश जर मिळवलं तर खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या ऋणातून मुक्त नाही, पण आई वडिलाला आनंद देण्याचं काम आज तुम्ही सर्वजण कराल. या पुढच्या कालावधीमध्ये बरंच बोलायचं आहे, परंतु देशमुख सरांचे ऐकायचं आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्ही ऐकलं. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी सातत्य ठेवा, कष्ट करा, संघटित व्हा. आज मुलांना खरं म्हणजे संस्कृतीची आणि व्यायामाची अत्यंत गरज आहे. चव्हाण साहेबांनी देशमुख सर एक 2 मिनिटं एक उदाहरण सांगतो की आपल्याही घरामध्ये धर्म अधर्म ह्या गोष्टी आपल्या मुलाला सांगितल्या पाहिजेत. रामायण महाभारत असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टी या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं आपल्या मुलांना आपण शिकवण दिली पाहिजे. आणि आपले जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, राजमाता अहिल्यादेवी, या सगळ्या महापुरुषांचा सुद्धा या ठिकाणी आपण त्यांना उल्लेख केला पाहिजे, त्यांना याच्या कथा सांगितल्या पाहिजे. त्यासाठी आपलाही अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि आपणही अभ्यास करून आपल्या पालकाला या ठिकाणी दिशा देण्याचं काम या पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी करावं एवढंच या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. आणि या 10वी 12वी त्या सर्व ज्यांनी यश मिळवलं त्यांचंही मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन देतो, त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. म्हणजे एखादा पेशंट सलाईनवर असा आणि त्याला मटण खा म्हणून आग्रह करावा, अशा विचित्र क्षणाला मी तुमच्यासोबत आहे. सगळे वक्त्याला पण घाम काढत बोलायचं आहे आणि श्रोत्याला पण घाम काढत ऐकायचं आहे, अशी विचित्र परिस्थिती आहे. पूर्वी क्रिकेटमध्ये चंद्रशेखर नावाचा खेळाडू होता. गोलंदाजी खूप छान करायचा, पण फलंदाजीला आलं की स्टेडियम मोकळा असायचा. अगदी चंद्रशेखर ज्या वेळेला फलंदाजीला यायचं त्या क्षणाला मी आपल्या सोबत आहे. स्टेडियम वरचं थोडंफार मोकळं झालेलं आहे आपल्या लक्षात आलं. दादाने आपल्या वडिलांच्या नावाचं प्रतिष्ठान स्थापन करून शिक्षणामध्ये लेकरांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. तुकोबरायांचा एक अभंग आहे, जगेचा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीच झाला असं तुकोबरायांचं. बाप पिढीने पुढच्या पिढीला असं योगदान द्यायचं असतं की पुढच्या पिढीनं ते योगदान स्वीकारून सुख्याने संपन्न व्हायचं. बापानं पुढच्या पिढीला काय द्यायचं असतं. खलील जिब्रान असं म्हणतो, माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगायच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. आणि बाप पिढी जर चुकली तर पुढच्या पिढीच्या वाट्याला दुःख आणि वेदना येत असतात. शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे. शिक्षणामध्ये यश आणि भविष्य घडू शकतं याचा अंदाज असणारा एखादाच बिरडा लोकप्रिय प्रतिनिधी असू शकतो. त्यापैकी आदरणीय दादा आहेत आणि या कार्यक्रमाला यायला मला त्या दृष्टीने आनंद होता. मी यासाठी म्हटलं की 10वी आणि 12वी हे खूप नाजूक आणि याचा विरोधाभास सुद्धा असा की मी 12वीला नापास झालेला मुलगा. कदाचित माझी निवड यासाठी केली असावी की एखाद्या हार्डवेअरच्या दुकानाला कोमल हार्डवेअरचं नाव द्यावं तशातला प्रकार झाला. म्हणजे 12वी नापास झालेल्या माणसाला 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायला बोलवतो किंवा एखाद्या मटन शॉपला अहिंसा मटन शॉप नाव द्यावं तशाचा हा प्रकार आहे. म्हणजे मला बोलवले. पण 10वी आणि 12वी म्हणजे दुर्दैवानं शिक्षण व्यवस्थेमध्ये एक महत्वाचं टप्पा. 9वी आणि 11वी पासून घरामध्ये सुरू होतं की पुढच्या वर्षी बाळी 10वी आणि 12वीला. आणि 10वी आणि 12वीचा मुलगा किंवा मुलगी ज्या घरामध्ये असतं त्या घरातलं वातावरण होतं कठीण असतं. त्या घरात पाऊल टाकलं की लक्षात येतं की आत्ताच या घरात कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झाला आहे असं वातावरण असतं. यांच्या घरात कोणी जायचं नाही, यांच्या घरात कोणी यायचं नाही. इंद्रजित देशमुख साहेब, तसेच सचिन निकाले साहेब, सचिन गंगोले साहेब,
विश्वजित घोडके साहेब, सुशील संसारे साहेब, श्री सोंबे साहेब, मारुती गाडे साहेब आणि इथे जमलेले सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व पालक या सर्वांना माझा नमस्कार. आता तुम्ही जसं 10वी 12वीचं एक चांगलं यश मिळवून तुम्ही काढलेलं आहात, तशी ह्या सर्व स्टेजमधून मी गेलेलो आहे. मी 10वी 12वीला मला एक चांगले मार्क्स पडले होते आणि असंच तुमच्यासारखे जे आपले जे प्रतिष्ठित लोक असतात तालुक्याच्या ठिकाणचे, त्यांनी जे असे कार्यक्रम आयोजित करतात त्या कार्यक्रमातही मी असे अटेंड केलेले आहे. त्यामुळे मला ते माझे आधीचे दिवस त्या आठवणी जागा झाल्या. आता मी सांगेन की 10वी 12वी ही खूप महत्त्वाची स्टेज असते आणि त्याच्या आधी मी तुम्हाला माझी थोडी स्वतःची ओळख सांगतो. मी मूळचा थर्डी गावचा, तिथेच माझे आईवडील शेती करतात आणि माझंही पहिली ते चौथीचं जे शिक्षण आहे ते माझ्याच गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर 5वी ते 7वी मी माझ्याच गावामध्ये श्री सीताराम महाविद्यालय या शाळेमध्ये शाळेत होतो. आणि जसं की मी पहिलीपासूनच माझी शैक्षणिक प्रगती चांगली होती, त्यामुळे मग लगेच असं झालं की 7वीला वगैरे मला चांगले मार्क्स होते. आणि तेव्हा काय झालं की आमच्या गावातले जे शिक्षक होते शाळेचे त्यांनी एक दिवस माझ्या घरी आले आणि त्यांनी माझे वडील ज्यांना मी नाना म्हणतो त्यांनी घरी आले आणि त्यांनी सांगितलं की नाना तुमचं जे मुलाची शैक्षणिक प्रगती आहे हे खूप चांगली आहे आणि आपल्या गावामध्ये फक्त मराठी मीडियम असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी सेमी इंग्लिशला तालुक्याच्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं आणि त्यांनी पंढरपूरला गेलं तरी चालेल. म्हणजे स्वतः शिक्षकांनी माझ्या गावामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी मला त्यांच्या शाळेचं जे ॲडमिशन होतं ते ॲडमिशन काढून मला पंढरपूरमध्ये कोटेकरमध्ये सेमी इंग्लिशला मी ॲडमिशन घेतलं. त्यानंतर 8वी ते 10वी माझं कोटेकरमध्ये झालं आणि तिथे मला 10वीला 95% मार्क्स होते. त्यानंतर ऑब्विसली कसं असतं की 10वी झाले की मुलांसमोर 2 ऑप्शन असतात, एक तर मेडिकलला जायचं किंवा इंजिनिअरिंगला जायचं आणि त्यानुसारच माझं मेडिकलला जायचं माझा प्लॅन होता. त्यानुसार मी बिलून ठेवला आणि त्यानंतर प्रायव्हेट क्लासेस लावले आणि कर्मवीर बाबा पाटील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि 11th झाली 12th झाली. आणि त्यावेळेस मग मी जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा नीट जी होती मेडिकलसाठी ते पहिलं वर्ष होतं. म्हणजे पहिल्यांदाच ऑल इंडिया लेवलला नीट ही कंपल्सरी केले गेले होते आणि त्यानंतर नीट दिली. मला नीटमध्ये चांगले मार्क्स आले आणि त्यानंतर मला एक आधी मला असं होतं की जेव्हा आपण तेव्हा भविष्यामध्ये आपल्याला काय बनायचं आहे तसं मी एक 8वीपासून म्हणायचं की मला UPSC द्यायचे, पण आपल्याला UPSC देण्यासाठी कोणत्या मार्गाने जावं हे मी डिसाईड केलं नव्हतं. आणि त्यानंतर 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर माझ्या मनामध्ये थोडं डायलेमा तयार झाला की आता मेडिकल करायचं की नाही. आणि मला गव्हर्नमेंट कॉलेज, मला नीटला चांगले मार्क्स होते, गव्हर्नमेंट कॉलेजला मला ॲडमिशन भेटत होतं. पण त्यावेळेस इथलेच आपले बार्शीचे रमेश गोलक साहेब म्हणून आहेत, त्यांनी कलेक्टर झाले होते आणि त्यावेळेस मी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी बार्शीमध्ये गेलो. त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यावेळेस मी त्यांना असं विचारलं की त्यांना भाषण झाल्यानंतर त्यांना पर्सनली भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर असं आहे की 12वी झालेले, नीटला चांगले मार्क्स आलेले, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन भेटले, पण मला UPSC करायचं. मग त्यावेळेस मी सगळ्या आर्थिक परिस्थिती कशी आहे, मी म्हटलं आहे चांगले, घरी शेती वगैरे चांगली आहे, मला आर्थिक कोणती अडचण नाही. मग त्यावेळेस त्यांनी मला एक सजेशन केलं की जर तुला रिस्क घ्यायची असेल तर तुम्हाला रिस्क घेऊ शकतो. आणि मग मी त्यावेळेस एक रिस्क घेतली. मी माझं मेडिकलचं मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत होतं, ते मी ॲडमिशन सोडलं आणि मी आर्ट्समधून सायन्समधून मी आर्ट्सला पुण्यामध्ये वाड्या कॉलेजचं ॲडमिशन घेतलं आणि लगेच मी इथून लगेच पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये वाड्या कॉलेजचं ॲडमिशन घेतलं आणि जसं मी सांगितलं की माझं 1.5 वर्ष होतं आणि त्यामुळे मी लगेच तिथे क्लासेस जॉईन केले आणि UPSCचा अभ्यास चालू होता. त्यानंतर 3 वर्ष जसं की आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यामुळे आणि UPSCचा स्टडी आपल्या
अभ्यास चालू केल्यामुळे कॉलेजमध्ये तर काही जास्त माझा म्हणजे कॉलेजचा जे अभ्यासक्रम होता तो काही जास्त माझ्यासाठी आवड नव्हता. पहिले 3 वर्ष अभ्यास केला. माझं 2016 साली BA कंप्लीट झालं. लगेच मी 2017 साली UPSCचे क्लासेस घेण्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो आणि तिथे क्लासेस केले आणि 2017 साली मी UPSC केली. जसं की जेव्हा मी पंढरपूरमधून पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये गेलो होतो तेव्हा माझं एक असं ध्येय होतं की जे UPSC आहे ते पहिल्या दर्शनात क्रॅक करायचे आणि IPS किंवा IAS व्हायचे. पण UPSC मी पूर्व आली. पूर्वला मला 4 मार्क्स आले. मुख्य दिली आणि मुख्यमध्ये मला कमी मार्क्स आले. आता एक UPSC तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 3 जसं की आता आपले गीताच्या जगाने सांगितलं की याच्यामध्ये 3 स्टेज आहेत. एक पूर्व परीक्षा असते, सेकंड असते ते मुख्य परीक्षा असते आणि लास्ट स्टेज असते ते मुलाखत असते. आता याच्यामध्ये जर तुम्ही संख्या जर ओळखली यांच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या मुलांची संख्या जर ओळखली तर पूर्व परीक्षेला अंदाजे 6 ते 7 लाख मुलं जे असतात ते पूर्व परीक्षा देतात. जे मुख्य परीक्षा असते हे मुख्य परीक्षा अंदाजे 13 ते 15,000 मुलं मुख्य परीक्षा देतात. म्हणजे 6 ते 7 लाख मधून एवढे लोक क्वालिफाय होतात. आणि मुलाखत जी आहे ती अंदाजे 3,000 मुलं जे आहेत ते मुलाखत देतात. आणि जे फायनल सिलेक्शन आहे ते 800 ते 1000 लोकांचं फायनल सिलेक्शन होतं. म्हणजे 6 ते 7 लाख मुलांमधून 1000 लोकांचं त्यांनी सिलेक्शन करतात. आणि तसं मी सांगितलं की पहिला माझा अटेम्प्ट दिला, मुख्यला गेलो पण मुख्यला चांगले मार्क्स नाही आले तर मी त्याच्यामध्ये मार्क्स नाही झालो. आणि हे सायकल तुम्हाला माहीत असेल की रिपीट पूर्व परीक्षेपासून चालू होते. त्यामुळे मग लगेच मी 2018 साली आणखी चांगला अभ्यास केला. त्यानंतर पूर्व परीक्षा दिली, पूर्व झालो, मुख्य दिली. आणि त्यावेळेस मला अशी अपेक्षा होती की त्यावेळेस 100% मला UPSC दिलं. पण मी त्यानंतर दुसरा प्रयत्न दिला आणि मी लगेच दिल्लीमधून पुण्यामध्ये आलो. आणि मला अशी अपेक्षा होती की यावेळेस 100% आपलं होऊन जाईल. आणि त्यानंतर मला मी आठवलं की जानेवारी 2019मध्ये निकाल आला आणि त्याच्यामध्ये माझं मुलाखतीसाठी मी क्वालिफाय नव्हतो. हां, मग त्यावेळेस थोडं मनामध्ये हे चालू झालं की आपण एवढा स्टडी केला, आपण एवढा अभ्यास केला, पण आपल्याला याच्यामध्ये हेच भेटत नाही. आणि त्यावेळेस मला जे माझे काही सिनियर होते, जे माझे शिक्षक होते त्यांनी सांगितलं की एक म्हणजे तू प्लॅन B म्हणून MPSC दे. म्हणजे आपले जे स्टेट गव्हर्नमेंटची जे एक्झाम आहे MPSC ते त्यांनी सल्ला दिला. पण एक माझं ध्येय कसं होतं की त्यावेळेस म्हणजे जेव्हा मला माझ्या विचारायचं की UPSC नाही तर तुझा प्लॅन B काय, तेव्हा मी त्यांना डिरेक्टली सांगायचं की ते जर UPSC करेल नाही तर CT करेल. हां, मी त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम दिली नव्हती. मग त्यामुळे कसं मी म्हणतो की 2 अटेम्प्ट दिले होते. UPSCचं जे काही सगळे प्रोडक्ट होतात, कोणत्या पेपरमध्ये आपल्याला कमी मार्क्स येतात, त्या सर्व गोष्टी मला समजले होते. त्यामुळे मी त्यानंतर 3रा अटेम्प्ट दिला. 3ऱ्या अटेम्प्टमध्ये मी पूर्ण झालो, मुख्य झालो. आणि जे काही 2 अटेम्प्ट होते सुद्धा झाले होते हे सगळे त्याच्यावर सुद्धा आपलं काम केलं होतं. आणि त्यानंतर मग मला मुलाखतीचा कॉल आला. त्यानंतर मी दिल्लीमध्ये मुलाखत दिली. आणि त्यावेळेस मग तुम्हाला माहिती असेल की 2020मध्ये कोविड चालू होता. कोविडमुळे आमचे मुलांना थोडे लांबले होते. आणि त्यानंतर आमचा मी आणखी मला आठवते की 4 ऑगस्ट 2020 रोजी माझा निकाल लागला. त्यावेळेस कोविडचे दिवस होते आणि मी आमचे शेतातलं जे घर आहे त्यामध्ये मी तिथे अभ्यास करत बसलो होतो. आणि लगेच मला माझा औरंगाबादचा मित्र आहे त्याचा मला कॉल आला की म्हणजे रिझल्ट एक्सपेक्टेड होता. मी नेहमी ते कसं होतो की रिझल्ट येईल. तुम्ही बघत असेल की जेव्हा आपण 10वी-12वीचे जे निकालाची दिवस असतो त्यावेळेस आपण कंटिन्युअसली नेटवर्कमध्ये सर्च करत असतो, आत्ता लागेल. तसं मी सर्च करत होतो. पण त्यावेळेस मला माझ्या मित्राचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की राहुल तुझे UPSCचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुझा ऑल इंडिया 109 रँक झालेला आहे. आणि हे माझ्यासाठी खूप आनंदाची म्हणजे जे काय मी कष्ट केलं होतं, माझे मी 3 अटेम्प्ट केले होते. अंदाजे माझा 4 वर्षाचा याच्यामध्ये अभ्यास होता. त्या एक अभ्यासाचं एक शीट झालं होतं. आणि त्यावेळेस म्हणतो की माझा लगेच निकाल आला आणि माझे वडील शेतामध्ये काहीतरी काम चालू होतं तिथे ते बसले होते. मी लगेच त्यांना कॉल केला आणि लगेच मी सांगितलं की नाना मी UPSC झालो आणि ऑल इंडिया 109 रँक आलो. त्यावेळेस म्हणजे ते
चालवले, म्हणजे त्यांचे असले त्यांच्याकडून ते हळूहळू बोलत होते, म्हणजे ते एकदम भारावून गेले होते. म्हणजे हे जे क्षण असतो की आपले जे आई वडील आहेत, आपले जे नातेवाईक आहेत, त्यांना जो आनंद करण्याचा जो लोक असतो तो आपण ह्याच्यासाठी आपण हार्ड वर्क केलेलं असतं, त्याचं ते खूप चालवलं. आणि मी एक गोष्ट सांगतो की ते कोविडचे दिवस होते आणि घरातून कोणी बाहेर निघत नव्हतं. पण मी सांगतो त्यावेळेस माझे खूप सारे लोकांना माहिती असेल, पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मला कमीत कमी 2 ते 3,000 लोक माझ्या घरी येऊन मला भेटून गेले होते. म्हणजे त्यांना एक आनंद होता, म्हणजे माझे गावचे लोक असतील, आसपासचे असतील किंवा मंडळाचे लोक असतील, त्यांना एक आनंद झाला होता. त्यांना असं होतं की आपल्या घरातला कुठेतरी दुर्गाव झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी मला भेटावं त्यासाठी त्यांनी सगळे लोक हे मला भेटण्यासाठी आले होते. आता मी थोडक्यात जर्नी सांगितले की मी स्टार्ट असं केलं आणि त्यानंतर 2020मध्ये मी बाबाईला निकाल लागला आणि सध्या मी वर्धामध्ये मी असिस्टंट एसपी म्हणून तिथे आता सध्या कार्यरत आहे. माझी पहिली पोस्टिंग आहे डिसेंबरमध्ये. आता 2023 डिसेंबरमध्ये माझं ट्रेनिंग कंप्लीट झालं आणि सध्या मी वर्धामध्ये आहे. आता एक मी तुम्हाला सांगेल की आता एक हे खूप इम्पॉर्टंट वर्ष आहे. 10वी आणि 12वी हा जो आपला असतो त्या करिअरमध्ये टर्निंग पॉईंट असतो, तो मी म्हणेन की हा टर्निंग पॉईंट आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्ही आत्ताच तुम्ही फिक्स केलं पाहिजे. आता कसं आहे की खूप सारे फील्ड आहे, जसं मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, जसं की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामला वाटतं किंवा दुसरे पण असेल, कॉमर्स असेल, लॉ असेल, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जाऊ शकता. आणि कसं आहे प्रत्येक फील्डमध्ये जर तुम्ही हायेस्ट मार्क्स किंवा क्वालिफाय करत असाल तर 12वी विद्यार्थ्यांनी जे भरपूर यश मिळवलं आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबर 16 आणि मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित राहताना खरोखर आनंद होतोय. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमदार समाधानदादा अवताडे साहेब, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि अधिकारी वर्ग, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नागरिक, सर्व गुणवंत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खरं म्हणजे मार्गदर्शन शिबिरामध्ये आपल्याशी बोलताना खरंच स्वतःची भेट पुन्हा नव्यानं घडते असं वाटतं. खरं म्हणजे 10वी आणि 12वीमध्ये हे वयच असं असतं की आपल्याला काय करायचं ह्याच्याबद्दल थोडीशी आपल्यामध्ये गोंधळलेली भावना असते. आणि खास करून ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला मार्गदर्शन करताना आपल्याला वाटतं की आपण पुढं काय करायचं हे भवितव्य आपल्याला निश्चित नसतं. पण मी आपल्याला निश्चित सांगेन की आपल्या तहसीलदार साहेबांनी आणि व्हिडिओ साहेबांनी पण सांगितलं की पुढं जाऊन यशस्वी झालेलं जास्तीत जास्त जर कोणी असतील तर विद्यार्थी ग्रामीण भागातले आहे. त्यामुळं तुम्ही जे 10वी 12वी यश मिळवलं त्याबद्दल तर तुमचं अभिनंदन आहे आणि भविष्याच्या वाटचालीबद्दल देखील मी तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु 10वी आणि 12वी हा एक आपला आयुष्यातला किंवा भारताचा सुधार नागरिक घडतानाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ते काय अंतिम ध्येय असणार नाही. आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यातून तुम्ही कसे त्याला करून देतात यातून तुम्ही घडत जाता. आता आम्ही अधिकारी होताना आता मी उपविभागीय अधिकारी म्हणून काम होतो, माझं मूळ पद आहे डेप्युटी कलेक्टर. आमची निवड स्वारिक चव्हाण सरांचा उल्लेख राहिला. आपले तालुक्याचे सुपुत्र राहुल चव्हाण साहेब हे IPS झालेले, म्हणजे UPSC जे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे त्याच्यामार्फत त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे जी सर्वोच्च परीक्षेची टफ समजली जाते त्यातून त्यांनी यश मिळवलेलं आहे. ते ज्यावेळी 10वी किंवा 12वीत असतील त्यावेळीपासून त्यांची वाटचाल ही पुढं त्यांची कसं संघर्ष होत गेला ते फार महत्त्वाचं आहे. तसंच आमचं हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे मला कधीच वाटलं नाही की आयुष्यात आपण अधिकारी बनू. माझ्यासमोर तरी होतं डॉक्टर व्हायचं. मला सुदैवाने म्हणजे कसं आपल्याला पाणी कसं वाहताना प्रवाह अडथळा बदलत जातं तसं आपलं आयुष्य चालू आहे. मला त्यावेळेस 10वीला चांगले मार्क पडले, म्हणजे आता तुमच्या इथे आम्हाला चांगले मार्क पडत नव्हते त्यावेळेस, पण त्यावेळेस 80% हे सुद्धा फार मोठी अचीवमेंट असेल. तर त्यावेळेस 10वीला चांगले मार्क पडले, मग आपोआपच सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यावेळेस आमची मेरिट लिस्ट असायची. मेरिट लिस्ट म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांची यादी
मिळाला लागला म्हणून ते नंतर बंद झालं. परंतु आम्ही मग बोर्डात येणार वगैरे असं सगळं चित्र निर्माण झालं. मला दुर्दैवानं 12वीला काही अपेक्षित मार्क पडले नाही. मुद्दा म्हणून सांगतोय कारण आता काही विद्यार्थी 10वीतले आहे. आपलं यश हे कधीच गुणांमध्ये मोजता येत नाही. अशी असंख्य उदाहरणं आहेत की त्यांना 10वी 12वी यश न मिळालं. तुम्ही 12वी पिक्चर बघितला असेल सिनेमा, जरूर बघा. आता साहेब IPS आहेत म्हणून मी त्याचं मूल्य करतो की त्या 12वी नापास होऊन पण IPS झालेल्या अधिकाऱ्यांची स्टोरी. त्यामुळं कोण किती मार्क पाडतंय ह्याच्यापेक्षा तुम्ही पुढं कसा तुमचा म्हणजे गाडी आपण किती स्पीडनं चालवतोय महत्वाचं नाही, गाडी आपली इच्छित ठिकाणी योग्यरित्या पोहोचते हे महत्वाचं आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की मला 12वीला काही अपेक्षित मार्क पडले नाही. तोपर्यंत माझ्या डोक्यात कधीच स्पर्धा परीक्षा हा विषय नव्हता. पण सुदैवाने मी ज्या कॉलेजला शिकत होतो तिथं स्पर्धा परीक्षेचा विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट घेणारे विद्यार्थी असायचे म्हणून मी ॲग्रिकल्चरला प्रवेश घेतला. माझी मूळ वास्तविक शेतकरीच आहे. माझे वाढवडील शेतकरीच होते आणि मी 18 वर्ष पुन्हा शेतीतच जाणार हे पण तिथंच करत. तर त्यावेळेस म्हणून मी ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळाला. का तर आजही अशी परंपरा किंवा संस्कृती आहे की जसं UPSC मध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचं नाव आहे तसं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये जास्तीत जास्त मुलं ही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी म्हणजे कृषी विद्यापीठातून होत असतात आणि बहुसंख्य शेतकऱ्यांची मुलं आहेत. आपल्या पंढरपूर मंगळवेढा या ग्रामीण भागातून बहुसंख्य अधिकारी झालेले आहेत. म्हणजे आपल्याला निश्चितच उत्साहाबद्दल बाबत त्यांचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला हरकत नाही. इंद्रजित देशमुख सर सुद्धा एका दुष्काळी भागातूनच येतात. म्हणजे दुष्काळी भागातून जास्त अधिकारी आपल्याला संघर्ष करून पुढे येताना दिसतात. तर आदरणीय दादा ॲक्च्युली नुसतं ॲडमिशन घेतलं MPSCचं, परंतु माझ्याकडे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास फोकस न होत नव्हता. म्हणजे थोडीशी मध्यवर्गीय मानसिकता असतील. पहिली नोकरी शासनात डिग्री म्हणजे ज्या डिग्रीला आपण प्रवेश घेतला म्हणजे आम्ही BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर MSc ॲग्रिकल्चर केलं. समजा नाही स्पर्धा परीक्षा पास झालं तर भाकरी मिनिटाची सोय म्हणून नोकरी जरी असेल तर डिग्रीचं पहिल्यांदा पूर्ण करू. मग त्यामुळे डिग्रीकडे फोकस केला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणावा इतका झाला नाही. माझं 1997 हे वर्ष फार घडामोडीचं आणि माझ्या आयुष्याला तलाठी देणारं ठरलं. आज मी जो काही तुमच्यासमोर दिसतोय माझं वजन फक्त 56 किलोवर आलं होतं. इतका म्हणजे माझी कुठल्याही ट्रेनिंगमध्ये मी पास होत नव्हतं. पूर्व परीक्षा स्पर्धा परीक्षेचे 3 टप्पे असतात. पहिली पूर्व परीक्षा त्याला चाचणी परीक्षा म्हटलं जातं. त्याच्यातनं चांगले होऊन लाखो विद्यार्थी असतात त्यातनं निवडत विद्यार्थी ते मुख्य परीक्षेला क्वालिफाय केले जातात आणि मुख्य परीक्षा आणि तोंडी परीक्षा याचे मार्क धरून मेरिट लिस्ट लागतात त्यातून अधिकारी होते. मी जवळपास 7 प्रिलिम फेल झालो म्हणजे सिलेक्शन झालं नाही. आणि त्याच वेळेस मी MSc करताना देखील MSc मध्ये सुद्धा माझा जो थिसिस होता तो माझा काही कारणांवर रखडला. म्हणजे तर डिग्री पदवीचं पण काही नाही आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेत पण यश मिळत नाही असं 1998 साली परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु मी तुम्हाला म्हणालो की नुसतं 10वी आणि 12वी मार्क पडणं हे काही अंतिम काही असू शकत नाही. तुम्ही कसे पुढे जाता मग त्याला मी पॉझिटिव्हली घेतलं. एक वेळ तर अशी आली की हॉस्टेलवर राहताना पूर्ण लॉबीमध्ये सगळे पास आणि मी एकटा फेल आणि सगळे पुण्याला परीक्षा झाले. मी तिथंच होतो. मला रात्रीचं ते हॉस्टेल खायला उठायचं. सर्व हॉस्टेलमध्ये आमदारांनी माझ्या रूममध्ये तेवढी लाईट असते. मग त्यावेळेला मी माझा थिसिस कम्प्लीट केला. खरं म्हणजे वेळ लागेल म्हणून मी ओझरचं सांगतो. आणि त्याच वेळेस मी 1999ला पहिली प्रिलिम पास झालो आणि मला एवढी खात्री होती की आपण पहिली पूर्व परीक्षा पास झालो तर किमान इंटरव्ह्यूपर्यंत जाऊ. तर माझं सिलेक्शन हे त्याच एक्झाममध्ये झालं ज्यावेळेस मी पहिली पूर्व परीक्षा पास झालो. म्हणजे मला नव्यानं परीक्षा द्यायची वेळ आली नाही. मी दिली ती परीक्षा परंतु माझ्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी तहसीलदार म्हणून माझी निवड झाली. आणि तुम्हाला माहिती की तहसीलदार असे नोकरी जिल्हाधिकारी महसूल प्रशासन समजलं. आज सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त कुठं धाव घ्यावी लागत असेल कोण न्याय देऊ शकेल कोण आपल्या प्रश्नाची सोडवणूक करू शकेल असं जर
जर वाटत असेल तर ते महसूल प्रशासन असतं, त्यामुळे तिथं आव्हानं देखील तितकीच मोठी आहे. म्हणजे सर्व विभागांमध्ये समन्वय राखणं. मग काही वेळेस दुष्काळ असतो, काही वेळ अतिवृष्टी असते, काही वेळेस प्रशासकीय बाबी असतात, त्या सर्व निवडणुका असतात, त्या सर्व बाबींमध्ये दररोज एक नवीन आव्हान म्हणून सामोरं जावं लागतं. तर सांगायचं शेवटी सार एवढंच सांगेल की कोण कुठे जाऊन काय होईल हे सांगता येत नाही, परंतु जे काही म्हणाल त्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी राहा. आज 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना थोडासा अंदाज नसेल, परंतु किमान पुढच्या वर्षभरात आता समाज माध्यम खूप झालेले आहे. तुम्हाला पूर्वी ऐकून टेस्ट नसायच्या, आता विविध टेस्ट आहे, विविध विभागांमध्ये विविध आव्हान आहेत. काल दादा माझ्याकडे एक मुलगी आली, तिचे वडील आले अटेस्टेशनसाठी, तिला सैनिक स्कूलला ऍडमिशन मिळालं आणि वडील अभिमानानं सांगत होते मी विरोध करतोय, तरी ती गेली म्हणते की मला सैनिक स्कूललाच जायचं. मी म्हटलं तुम्हाला अभिमान असला पाहिजे की तिला आज कळालं की मला काय व्हायचं. आम्हाला सुद्धा ज्यावेळेस आम्ही 10वी 12वीत होतो त्यावेळेस काय बनवायचं ही गोंधळलेली स्थिती होती. एक विद्यार्थी मला पुणे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त काम करताना अशी भेटली की तिला भालाफेकमध्येच करिअर करायचं. तिला ठरवलं होतं की मी भालाफेकमध्येच पुढे जाणार, म्हणून तिला महानगरपालिकेच्या शाळेत ऍडमिशन पाहिजे. मी म्हणत आपण लगेच स्वतःला कमी लिहू नका की मला आज काय म्हणायचं माहितीच नाही. हे टप्पे असतात, आपसूक तुम्ही पाण्यात तोडले की पोहता येतं. पण एवढंच सांगेन की तुमच्या भागातच विविध उदाहरणं तुमच्यासमोर आहेत. आता चव्हाण साहेब आलेले आहेत आपल्यासमोर, एक मोठं उदाहरण आहे की आपण स्पर्धा परीक्षांमध्ये देखील करिअर करू शकतो. विविध खाजगी क्षेत्र आहेत, सार्वजनिक क्षेत्र आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही आणि नुसतं सिलेक्शन होणं हा एक मुद्दा नसतो. कारण आम्ही असं पण बघितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क खूप पडले, परंतु तो अधिकारी म्हणून काम करताना त्याला अपयशाचं सामोरं लावलं. तर त्यामुळं आपल्याला सर्वांना इथून पुढे भविष्यात आणखी सुयश मिळव, आपण आपल्या आईवडिलांचा, आपल्या घरातल्या सर्वांचा मान वाढवण्यासाठी आपल्याकडून कर्तृत्व कर्तव्यदारी घडव अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आदरणीय दादांना आणि कैलासवासी महादेवराव बाबूराव अवताडे प्रतिष्ठान यांना धन्यवाद देतो की या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला आपले आमदार साहेब, तसेच मुख्य मार्गदर्शक देशमुख साहेब, तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी प्रांत साहेब, BO साहेब, PI साहेब आणि सर्व विद्यार्थी, आज आपला गुणगौरव सोहळ्यात गुणवंतांचा गुणगौरव सोहळा म्हणजे आपल्या कामाचे कौतुकाची ताप आहे. साहेबांनी खूप चांगलं उपक्रम राबवलं आहे, यामुळे सर्वांना एक उत्स्फूर्त निर्माण होईल सगळ्यांमध्ये. ते सर्वांसाठी की आता आपण 12वीचं वर्ष झाले सगळ्यांचं, तर तुम्हाला करिअरसाठी खूप संधी आहे. पदार्थ परीक्षा असतील, यामध्ये आपल्याला खूप संधी आहेत. सर्वांनी हार्डवर्क केलं पाहिजे, तरच आपल्याला यश मिळणार आहे. आम्ही पण सर्वजण ग्रामीण भागातून झालो होतो. उलट 20 वर्षापूर्वी आमच्याकडे अशी साधनं नव्हती, आता तुमच्याकडे साधनं उपलब्ध आहे. आम्हाला जर काय प्रश्न पडला तर आम्हाला पुस्तकं घेऊन जावं लागत होती, लायब्ररी जावं लागत होतं. आज तुमच्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, याचा चांगला उपयोग केला पाहिजे. आता आपण बघतो की मोबाईल इंटरनेट एवढा चांगला उपयोग करत नाही. कदाचित आमच्या काळात पण त्यावेळेस असतं तर आम्ही पण त्याचा एवढा चांगला उपयोग केला नसता. ते पण पालकांना पण सगळ्या सूचना आहेत की ज्याचं इंटरनेट असेल किंवा मोबाईल असेल याचा चांगला प्रकारे उपयोग केला पाहिजे अभ्यासामध्ये. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या विनंती आहे की टेक्नॉलॉजी उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना पुढच्या यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समाधान अवताडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रांत अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब, सर्वच सन्माननीय अतिथीगण, इथं उपस्थित असलेले विद्यार्थी, मित्रमैत्रिणी आणि पालक. हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जातो आणि भरपूर चांगल्या वक्त्यांना ऐकतो, तो फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता मर्यादित न राहता मला वाटतं थोडंसं पालकांनी पण याच्यामध्ये जास्त प्रकारे इन्व्हॉल्व होणं, म्हणजे स्वतःहून थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी दशेत असताना भरपूर प्रश्न असतात. म्हणजे मी
पंचायत समिती किंवा व्हिडिओ म्हणून थोडक्यात फक्त सांगतो की आम्ही बालस्नेही उपक्रम एक राबवला होता, बालस्नेही ग्रामपंचायत. तर कागल तालुक्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये तो राबवला होता. त्यामध्ये मुलांचे प्रश्न मुलांकडून आम्ही घेत होतो. म्हणजे शाळेमध्ये त्यांना काय पाहिजे, शाळा व्यवस्थापन समितीला विचारलं तर ते म्हणतात आम्हाला कम्प्युटर पाहिजे किंवा टी व्ही पाहिजे. पण एखाद्या मुलीला विचारलं तर ते म्हणते की आमचं जे शौचालय आहे त्याच्यावरच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, आम्हाला त्या दुरुस्त करून पाहिजे, किंवा तो जाण्याचा रस्ता जो आहे तो दुरुस्त नाही, फक्त इथे मुरून जरी टाकला तरी आम्हाला ते सफिशियंट आहे. म्हणजे 15 मिनिटं आपण जेव्हा खर्च करताना, शासकीय निधी खर्च करताना तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून मला एवढंच म्हणायचं की मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना थोडंसं त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या कलेनं घ्या. पालकांसाठी थोडक्यात माझी सूचना वजा विनंती असणार आहे, कारण मुलांच्या खूप संकल्पना खूप चांगल्या असतात आणि तुम्ही एखाद्याची जर क्युरिओसिटी म्हणतो आपण त्याला जर मारलं किंवा तुला हे नको विचारू किंवा हे मला माहीत नाही, तर मग त्यांची क्युरिओसिटी ती जाणून घेण्याची जी जिज्ञासा असते ती त्यांना कुठेतरी तिसरीकडे घेऊन जातो. जसं आता PI साहेबांनी सांगितलं की शिस्तीचं पालन व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने विद्यार्थी दशेत असताना आपल्याला काम तर आहेच, अभ्यास तर आहेच, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये जे काही धडे घ्यावे लागतील ते आता देशमुख साहेब आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगतील. या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि माझा याच्यासाठी सन्मान केला त्याबद्दल आयोजनाचे धन्यवाद. मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक देशमुख सर, आपले लोकप्रिय आमदार समाजमंत्री आवताडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच वरिष्ठ अधिकारी, सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित सर्व सन्माननीय पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार होणार आहे, या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथं अभिनंदन करतो. परवा आम्ही एक कार्यक्रम घेतला होता साहेब, आणि त्या कार्यक्रमामध्ये 4 विद्यार्थी 97% मार्क होते. तर 97-98% मार्क मिळवणं म्हणजे ही समोरची जी पिढी आहे ती इतकी हुशार आहे की त्यांच्यासमोर परीक्षा पद्धती कदाचित अपुऱ्या पडायला लागल्यात असं मला वाटायला लागलेलं आहे. परंतु व्यासपीठावर मी जास्त बोललो नाही, कारण का देशमुख सरांना ऐकायचं आहे. मी तर नेहमी त्यांना फॉलो करत असतो, माझे कॉलेजचे पण सिनियर आहे. फक्त मी 2च गोष्टी सांगेल विद्यार्थ्यांना की आपण आता 18 वयाच्या जवळपास पोचत आहात, तर आपण निश्चित कॉलेजला जाणार असाल तर जात असताना 2 गोष्टीचं आपण जास्त पालन करावं. एक तर आपण स्वतःला शिस्त लावून द्यावी आणि आपली पालक आणि आपले शिक्षक यांच्याशी आपण सुसंवाद ठेवावा, त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून आपली दिशा भरकटणार नाही. कारण का आम्ही दैनंदिन काम करत असताना आम्हाला जी तरुण पिढी आहे ती भरकटताना दिसत आहे. तर याचं बेसिक रिझन शोधलं तर त्यांचा पालकांशी आणि शिक्षकांचे संवाद कमी होताना दिसत आहे. तर आपला नेहमी आपल्या पालकांशी आणि शिक्षकांचे संवाद राहणं गरजेचं आहे आणि स्वतःला एक शिस्त लावणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली दिशा तुमची कुठंही चुकणार नाही. आणि आमदार साहेबांनी सांगितलं की तुमच्याबद्दल सांगा जरा. मी जास्त सांगत नाही, परंतु मी वरती बसलेले जे सर्व अधिकारी आहेत, माझ्या नॉलेजनुसार फक्त व्हिडिओ साहेबांचं मला माहीत नाही, बाकी सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि सगळे कृषी पदवीधर आहेत. तर मला एवढं सांगायचं की प्रशासनामध्ये तर फक्त कृषी ग्रामीण भागातलेच विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्याच्यामुळं तुमच्यासाठी तुमचं करिअर खूप चांगलं आहे. तुम्ही फक्त ह्या 2 गोष्टी पाळाव्यात आणि देशमुख सर जे सांगतील ते आपण आचरणात आणावं, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आणि माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेब आणि ते सर्व जमलेले प्रमुख मान्यवर, तुम्ही सर्वांनी आपला अनुभव वेळ देऊन हा कार्यक्रम आम्हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आणखी एकदा खूप